नमस्कार मंडळी, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. काही नातेवाईक व शेजारी बाहेरून गोड बोलणारे आणि आपले हितचिंतक दिसतात, पण आतून त्यांच्या मनात आपल्याबद्दल मत्सर, द्वेष, कपट आणि बरंच काही वाईट त्यांच्या मनामध्ये असतं. हे लोक समोर हसतात, पण पाठीमागे आपली निंदा करतात, आपल्या प्रगतीचा हेवा करतात. त्यांना हेवा वाटत असतो आणि ते आपल्याला कमजोर बाजूंचा फायदा घेण्याचा प्रयत्न देखील करतात. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जे तुमचे सर्वात जवळचे असतात, शेजारी तर फक्त संधीच्या शोधात असतात की त्यांना कधी तुमची चूक सापडावी आणि ती पूर्ण वस्तीमध्ये पसरवावी. सगळीकडे पसरवायला तेच जबाबदार असतात. हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की चूक माझीच आहे का? तर नाही, चूक तुमची अजिबात नाही, तर त्या विषारी नात्यांची आहे, जे तुमच्या आजूबाजूला सापासारखे लपलेले असतात. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण 10 तत्त्वे सांगणार आहे, जी तुम्हाला या लबाड, खोटारड्या नातेवाईक आणि शेजाऱ्यापासून वाचवण्यास मदत करतील. ही तत्त्वे केवळ तुम्हाला त्यांच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणार नाहीत, तर तुम्हाला इतके मजबूत बनवतील, हे लोक तुमच्यासमोर मान झुकवण्यास मजबूर होतील. सुरुवात करूयात. 1. प्रत्येक माणूस आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो. हे ऐकायला कठोर वाटू शकते, पण हे जीवनातील कठोर सत्य आहे. तुम्ही कोणावर कितीही प्रेम करा, त्याच्यासाठी कितीही त्याग करा, पण जेव्हा त्याच्या फायद्याची गोष्ट येते, तेव्हा तो तुमच्याबद्दल नाही तर स्वतःबद्दलच विचार करतो. अगदी तुमचे कधीकधी आईवडीलसुद्धा, बहीण भाऊ आणि जोडीदारही अनेकदा आपल्या स्वार्थापुढे नात्यामधील भावनांना मागे सोडतात. अशा परिस्थितीत विचार करा, जे रक्ताचे नाते आहेत तेच इतके बदलू शकतात, तर बाकी जगाकडून काय अपेक्षा करावी? आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक नात्याला आणि संबंधाला एका देवाणघेवाण सारखं समजायला हवं. जोपर्यंत तुम्ही कोणाला काहीतरी देत आहात, मग ते प्रेम असो, पैसा, आदर आणि सोयी, तोपर्यंत नातं टिकतं. जसे तुम्ही थांबता, दुसरी व्यक्ती लगेचच बदलते. म्हणून कधीही असं समजू नका की लोक तुम्हाला पसंत करतात म्हणून ते तुमच्यासोबत आहेत, पण याच्या उलट तुम्ही त्यांच्या कामाचे आहात म्हणून ते तुमच्या सोबत आहेत. ही खरं तर कडू आणि खरी गोष्ट आहे, पण जर तुम्ही आज ती समजून घेतली नाही, तर उद्या तुमचाच कोणीतरी आपला म्हणून तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. म्हणून स्वतःला वाचवायचं असेल तर सत्य स्वीकारायला हवं. हे जग भावनांनी नाही तर स्वार्थाने चालते, आणि हेच पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे. 2. तुमच्या प्रगतीने सर्वात आधी जळतो तो तुमचा शेजारी. का? कारण तो तुम्हाला रोज पाहतो. तुमचे राहणीमान, कपडे, गाडी, पाहुणे आणि अगदी घरातला आनंद तो समोरून हसतो, पण मनात आग लागलेली असते. ही एक विषबाधा असते. हळूहळू हे जे विष आहे ते त्याच्या मनामध्ये पेरलं जातं, जे वेळ आल्यावर तुमच्या विरुद्ध पसरवलं जातं. समजा एक दिवस तुम्ही तुमच्या मेहनतीने एक नवीन गाडी घेतली. तुम्हाला अभिनंदन करणारे लोक येतील, पण शेजारी काय म्हणतात? चांगली गाडी आहे, पण ऐकले आहे की आजकाल खूप कमी हप्त्यावर मिळते. ही असते मुखवटा घातलेली ईर्ष्या, जी बाहेरून गोड पण आतून तीव्र अंमलासारखी असते. जी व्यक्ती तुम्हाला सर्वात जवळून पाहते, त्यांनाच तुमच्या सर्वात खोलवरच्या कमकुवत बाजू माहिती असतात, आणि ते सर्वात मोठे कधीकधी धोके बनतात. म्हणून सगळ्याच गोष्टी इतरांना शेअर करू नका. शेजारी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवतो.
तुमचं घर कधी रंगवलं, कधी मोबाईल घेतला, कोणत्या नातेवाईकांचं येणं जाणं आहे, आणि या सगळ्या गोष्टी तो मनात घोळवत असतो. आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्या मनावर परिणाम होत असतो. ईर्ष्या होत असते, तुलना करतो आणि तुमच्या घसरणीची वाट पाहत असतो. म्हणूनच सल्ला दिला जातो की शेजाऱ्याला भेटा, पण सगळ्याच गोष्टी इतरांना सांगू नका. मन मोकळं करू नका. हसा, पण रहस्य सांगू नका. लक्षात ठेवा, जो तुम्हाला सर्वात जवळून पाहतो तो एकतर तुमचा रक्षक बनतो किंवा सर्वात मोठा शत्रू. त्यामुळे सावध राहायला हवे. 3. रक्ताचे नातेही तेव्हाच टिकते जोपर्यंत स्वार्थ असतो. आजकाल असंच चाललंय. तुम्ही ऐकलं असेल की रक्ताचे नाते कधीही धोका देत नाहीत, पण यावर पूर्णपणे सहमत नसण्याची शक्यता आहे. रक्ताचा संबंधही तेव्हाच टिकतो जोपर्यंत स्वार्थ टिकून असतो. नातेवाईकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गोड जीभ. जे समोर तर तुमची स्तुती करतील, छान प्रगती केली आहे असं तुमचं कौतुक पण करतील. तुम्ही खरंच अभिमान वाटतो तुमचा असंही म्हणतील. पण जसं तुमची पाठ फिरेल तेच लोक तुमच्या विरुद्ध विष ओकण्यास सुरुवात करतात. संकटाच्या वेळी जो सोबत उभा राहतो तेच खरे नातेवाईक, आणि बाकी सगळे फक्त नावाचे नाते आहेत. आजच्या काळात जेव्हाही एखादे संकट येते, नातेवाईक सर्वात आधी आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं, किंवा आम्ही तुम्हाला मदत करू शकलो असतो, किंवा अशा प्रकारे सध्या आम्ही स्वतःचे खूप त्रासामध्ये आहोत, असं अनेकदा आपल्याला अनुभवायला मिळतं. ही नाती फक्त सामाजिक दिखावा बनूनच राहतात. लग्न, सण आणि समारंभामध्ये सगळे येतात, पण जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा फोन उचलणेही बंद करतात किंवा त्यांना जड वाटायला लागतं. ज्या परंपरेत नात्यांना देव मानले जातात तिथे सर्वात जास्त धोकेही नात्यांच्या नावावरच मिळतात. त्यामुळे सावध राहा. प्रत्येक नातेवाईक आपला नसतो आणि प्रत्येक काका, भैया, मामा मनापासून हितचिंतक नसतो. अनेकदा सर्वात मोठा धोका त्यांच्याकडूनच असतो जे आपले म्हटले जातात. नंबर 4. जो स्वतःवर अवलंबून आहे तो सर्वात बलवान आहे. दुसऱ्यांच्या कृपेवर जगणारा नेहमी अपमानित होतो. अनेकदा आपण विचार करतो की जेव्हा संकट येईल तेव्हा कोणीतरी नक्कीच आपल्याला सोबत देईल. मित्र, नातेवाईक, शेजारी, कुटुंब. पण जेव्हा खरी परीक्षा येते तेव्हा सत्य समोर येतं. कोणीच येत नाही. याच कारणामुळे एक मूळ मंत्र आहे: कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा सर्वात मोठे दुःख देतात. जग त्यालाच मान देतं जो स्वतःच्या पायावर उभा असतो. म्हणून कधीही स्वतः कष्ट करा आणि स्वतःसाठी मोठे व्हा. जर तुम्ही वारंवार मदत मागत असाल तर लोक तुम्हाला ओझं समजतात, आणि जर तुम्ही तुमची लढाई स्वतः लढत असाल तर तेच लोक तुमची प्रशंसा करतात. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही यशस्वी आहात तोपर्यंत सगळे तुमच्यासोबत उभे दिसतील. जसे तुम्ही पडता सगळे गायब होतात. तुमच्यावर काही संकट आलं तर तुमच्या पाठीमागे कुणीच उभं राहणार नाही. काही जण तर पाठीमागे तुमची निंदाही करायला सुरुवात करतात. म्हणून आत्मनिर्भर बना. स्वतःला इतकं सक्षम बनवा की कोणाचीही गरज भासू नये, कारण आत्मनिर्भर व्यक्तीला कोणीही तोडू शकत नाही. इतरांची मदत मिळाली तरच ठीक आहे, पण योजना नेहमी अशा बनवा की कोणी येणारच नाही, जेणेकरून जेव्हा जग साथ सोडून देईल तेव्हा तुम्ही उभे राहू शकता. कोसळूही शकणार नाही, खंबीरपणे उभे राहाल. हेच खरं बळ आहे. हेच आत्मनिर्भरतेचं तत्त्व आहे. त्यामुळे आत्मनिर्भर बना. 5. मनातील गोष्ट जर दुसऱ्याला सांगितली तर ती तुमची कमजोरी बनू शकते, कारण शब्द एकदा बाहेर पडेल की ते परत येत नाहीत आणि नियती बदलायला वेळ लागत नाही. आजच्या काळात लोक विचार करतात
की मला कशाची भीती, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. पण हीच विचारसरणी सर्वात मोठी चूक ठरते. कारण तुम्ही तुमच्या गोष्टी, तुमचे पुढचे जे प्लॅन आहे ते दुसऱ्यांना सांगितले तर तुम्हाला तेवढेच धोके निर्माण होऊ शकतात. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, जेव्हाही तुम्ही कधी तुमच्या मनातील गोष्ट एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगितली तेव्हा काही काळानंतर त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरल्या जाऊ लागल्या. तुमच्या असुरक्षितता हे सर्व लोकांसाठी गप्पांचा विषय बनतात. म्हणून शहाणा तो आहे जो आपले रहस्य फक्त स्वतःपुरतेच मर्यादित ठेवतो. तुम्ही काय विचार करता, तुम्हाला काय हवं आहे, तुमची पुढची योजना काय आहे, या गोष्टी जर समोरच्या व्यक्तीला आधीच कळाल्या तर तो एकतर त्याची थट्टा करेल किंवा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल. मौनाच्या सामर्थ्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. जो जितका कमी बोलतो तो तितकाच अधिक सुरक्षित राहतो. कारण जग शब्दांशी खेळतं, भावनांना तोडतं आणि विश्वासाला व्यवहार समजतो. त्यामुळे आपल्या भावनांना आवर घालायला शिका. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची अजिबात गरज नसते. काही गोष्टी मनात राहिल्या तर ते अधिक चांगलं असतं. कारण प्रत्येक हसरा चेहरा खरंच तुमचा हितचिंतक नसतो. 6. वेळ हा सर्वात मोठा परीक्षक आहे. तो सांगतो की कोण आपला आहे आणि कोण फक्त दिखावा करतो. जीवनात अशी अनेक नाती असतात जी बाहेरून मजबूत असतात पण आतून पोकळ असतात. तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे तुमच्या सोबत हसतात, जेवतात, तब्येतीची चौकशी करतात, पण ते खरंच तुमच्या दुःखात साथ देतात का? एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा जे तुमच्या जवळ असेल तेच तुमचे आपले आहेत. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा, ताकद, प्रतिष्ठा आहे तोपर्यंत नकली नाती ही खरी वाटतात. पण जसा वाईट काळ येतो, मुखवटे उतरू लागतात आणि खरे चेहरे समोर येतात. तुमच्या आजारपणात कोण साथ देतो? तुमच्या त्रासात कोणाचा फोन येतो? तुम्ही न सांगता तुम्हाला कोण मदत करतो? हीच खरी नात्यांची ओळख असते. बाकीचे तर औपचारिकता निभावणारे लोक आहेत, जे फोटो काढायला, मिठाई खायला येतात आणि पाठीमागे गप्पाही मारतात. नातं रक्ताने नाही तर व्यवहाराने बनतात, पण खरा व्यवहार वेळेवरच दिसून येतो. त्यामुळे डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. नात्यांना वेळ द्या, तपासा, पारखा. कारण जर वेळेपूर्वीच कोणाला आपलं म्हटलं तर नंतर तेच मन दुखावणारे बनू शकतात. जीवन संघर्षात जिंकण्याची रणनीती. जेव्हा नातेवाईक, शेजारी आणि मित्र कधी तुमचे आपले नसतात, आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकटे आहात. समजूतदारी, सावधगिरी आणि आत्मनिर्भरता यामुळे तुम्ही प्रत्येक अडचणींचा सामना करू शकता. पहिलं पाऊल आहे स्वतःवर विश्वास ठेवणे. तुम्हाला तुमची ताकद ओळखायला हवी आणि तुमचं पाऊल मजबूत करायला हवं. दुसऱ्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाऐवजी तुमच्या मेहनतीवर, तुमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा. एकट्याने चालणं कठीण असतं यात शंका नाही, पण हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. तुमच्या मनातील गोष्टी कोणालाही उघडपणे सांगू नका. रहस्य आणि गोपनीय गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजेत, तरच तुम्ही सुरक्षित राहाल. त्यामुळे तुमच्या योजना, तुमचे ध्येय आणि तुमच्या कमजोर बाजू फक्त तुमच्यापुरत्याच मर्यादित ठेवा. सावधगिरीने संबंध प्रस्थापित करा. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. नाती तपासण्याचे काम वेळ आणि व्यवहाराने करा. जो तुमच्यासोबत कठीण काळात उभा राहतो तोच तुमचा आपला आहे, बाकीचे फक्त नावाचे आहेत. सर्वात महत्त्वाचे, आत्मनिर्भर बना. दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा सोडून द्या. तुमच्या पायावर उभे राहण्याचा सराव करा. जो स्वतःचे रक्षण करू शकतो तोच खरा विजेता असतो. शेवटी लक्षात ठेवा, हे जग स्वार्थाने चालतं, पण तुम्ही स्वतःचा स्वार्थ नियंत्रित करू शकता. या तत्त्वांना
आत्मसात करून तुम्ही स्वतःला मजबूत, शहाणे आणि यशस्वी बनवू शकता. तर आता तुम्ही स्वतःचा विचार करा, तुम्ही अजूनही त्या नात्यांवर विश्वास ठेवाल का जे फक्त गरजेच्या वेळी आठवतात? तुम्ही अजूनही त्या शेजारी आणि नातेवाईकांना आपले समजता का, जे तुमच्या दुःखात गायब असतात पण तुमच्या यशाने मात्र जळतात? आता वेळ आली आहे शांत राहून शहाणं बनण्याची. शब्दांनी नाही तर रणनीतीने उत्तर द्यावं, भावनांनी नाही तर विवेकाने मार्गक्रमण करावे. जगाला बदलणं कठीण आहे, पण स्वतःला मजबूत करणं तुमच्याच हातात असतं. तुमच्या निर्णयामध्ये स्थिरता आणा, तुमचा मार्ग स्वतः निवडा, जरी तो मार्ग एकटा असला तरी. कारण लक्षात ठेवा, एकटा तोच असतो जो सर्वात वेगळा विचार करतो आणि सर्वात वेगळा विचार करणाराच एक दिवस इतिहास घडवत असतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.